आई, मैदा घेतला, काय करणार आहे का आज स्पेशल? स्पेशल तर काय नाही, पण एक नमकीन मटरी करणार आहे मी आज. ओके. नमकीन करणार आहे. मागच्या वेळेस ना मेथी मटरी केली होती. हा. आता मी नमकीन मटरी करणार आहे. फक्त मीठ आणि मैदा ओवा टाकून करणार आहे. ओके. चल मग करूयात आपण. हा. पहिला आहे ना मैदा आपण चाळून घेऊया. एक पातेलं भरून घेतलं मैदा मी. हा. तसं माप काय नाही घेतलं मी, पण अंदाजे एक पातेल्याचं माप घेतलं. एक पातेलं भरून घेतलं मी मैदा. तर आपण हे पहिलं चाळून घेऊयात, कारण चाळून घेतलेलं चांगलं असतं नाही का. गरम आहे. 1-2 चमचे आहे ना आपण तूप गरम करून घेतलेले आहे, तर आपण याच्यात टाकून घेऊयात मस्त. हे ना त्याला मस्त लावून घेऊयात नाही का, असं मस्त चोळून घेऊयात तेल. ह्याला काय का तूप साडी काय असं मुटका होसपर्यंत लावून घेतले तेलाला आणि चोळून पण घेतले ते तूप टाकून. ते पुरतं आहे ना आपण ह्याच्यात मीठ टाकून घेणार. पुन्हा ना 1 चमचाभर ओवा टाकून घेणार आहे ह्याच्यात. तर थोडं थोडं पाणी टाकून आहे ना आपण हे पीठ मळून घेऊयात. थोडंसं तेल लावून घेऊया. मस्त घट्ट सर पीठ मळून घ्यायचं नाही का. हे आहे ना आपण आता एक 10-15 मिनिटं असंच ठेवून देऊया झाकून. आपण 1-1.5 पळी तेल ओतून म्हणजे तेल घेतलेलं आहे. तर त्याच्यात आहे ना आपण 1-2 चमचे मैदा टाकणार आहोत. आपण त्याचा साठा बनवणार आहेत, कारण की ती मटरीसाठी आहे ना ते लावायला लागतं, म्हणजे मटरी छान होते त्याने. चमचा आपण मैदा टाकून घेतला. आता मस्त याला हलवून घेऊयात. हे ना जितकी पातळ होईल ना तितकी लाटायची, चपाती सारखं नाही का, पातळ लाटून घ्यायची मस्त. पण ही मटरी डब्यात म्हणजे अशी डब्यात भरून जरी ठेवली, एक छोटे चहा भुकेसाठी आहे का नाही, मस्त मस्त आहे ही मटरी नाही का. संध्याकाळच्या टायमिंगला भूक लागली, थोडासा चहा करायचा आणि मटरी चहा मस्त होतोय नाश्ता आपला संध्याकाळचा किंवा सकाळचा पण. मला आई, मला ती मेथीची मटरी खूप आवडली, तू केली होतीस ना. हा का, हा. परत करू आपण अजून. ओके. जितकी होईल ना एवढी पातळ करत राहायची. पातळ जेवढी करेल ना एवढी कुरकुरीत मस्त होते नाही का, आपल्या खारीसारखी. आता आहे ना हे आपण तेलात बनवलं, तुपात जरी बनवलं ना तरी चालते, पण आता थंडीमुळे आहे ना तूप लगेच गार होते, त्याच्यामुळे आहे ना मी तेलातच ही साठा बनवून घेतलेला आहे. असं टाकून आहे ना मस्त बोटाने असं भरवून घ्यायचं मस्त, म्हणजे सगळीकडे लागले जाते ना असं. मस्त लावून घ्यायचं. आणि आता हे ना हे ना असं मस्त जाम करून घ्यायचं ना का. हे ना आपण असं छोटं छोटं कट करून घेणार आहोत. हे ना असं असं जागेवर दाबायचं, त्याला गोळ्या गोळ्या नाही करायच्या. हे असं धरायचं नाही, असंच जागेवर दाबून घ्यायचं. हे असं नाही का, मस्त असं दाबून घ्यायचं. काय ना जास्त मी जोर नाही दिलेला बरं का, कारण ह्याच्या लेयर्स आहेत ना ह्या निघल्या पाहिजे. अशाच थोडंसं मी अशी थोडीशी हलक्या हाताने मी लाटून घेणार आहे ह्याला असं.
ना आपण असं मिडियम गॅस म्हणजे मिडियमच ठेवायचा गॅस, फुल गॅसवर नाही तळायचं असं नाही का. सोडून घेऊयात आता. असं करून घ्यायचं. गोल नाही करणार, कारण असंच ठेवणार म्हणजे ह्याच्या लेस नाही का अशाच्या अशा राहतील. त्याच्यासाठी आहे ना मी फक्त थोडंसं असं करून घेणार आहे याला, बस नाही का. बस फक्त असं करून घेणार आहे. उभ्या खूप छान निघते ते, त्याच्यासाठी आहे ना मी अशा गोल नाही करणार आहे, अशा उभ्याच थोडंसं हे करून घेणार आहे, खारीसारखं नाही का. आता हे घेतलंय थोडंसं, तेलात सोडून घ्या. दाबून घ्यायचं हे असं. हे आहे ना आपण हलक्या हाताने तसं थोडंसं लाटून घेणार आहे. काढून घेऊया, सोडून घेऊया. तळून येते बरं सगळं नाही का. बाहेरची गरजच नाही असं केलं तर, खारीसाठीच होऊन जातं. हे ना आपल्या शेवटचा बॅच आहे. अशा झाल्या सारखे झाले का नाही, लेयर्स वगैरे असे सुटलेत, मस्त तळले ते असं नाही का. आपल्याला जर समजा चहा संग काय नाश्त्याला म्हणजे कसं करूच वाटलं पटकन होते, पण हे पटकन करायचं आणि चहा सोबत खायचं. हे ना मस्त असं खुसखुशीत नाही का, मस्त होते बघा. असं करून बघा तुम्ही, असं नाही का, असे मस्त नाही का लेयर्स येतात त्यामुळे. असं हे चहासोबत सॉससोबत मस्त लागतो नाही का, केचप संग मस्त लागतो खायला. छान झालं, मस्तच खारीसारखे झालेत मस्त.